हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत तुला जपणार आहेचा 18 मार्चचा एपिसोड रिव्ह्यू. सॉरी फॉर मी काही दिवसाचे एपिसोड अपलोड करू शकली नाही. घरात जरा लग्नाची धावपळ आहे, तरीही सुद्धा मी जसं जमेल तसे तुमच्या आवडीच्या मालिकेचे एपिसोड रिव्ह्यू अपलोड करत जाईल. पण तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. धन्यवाद. आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय, मीरा सायकल घेऊन चालत असते आणि मनात बोलत असते, सावकार धमकावून गेलाय, पण एवढी मोठी रक्कम मी कशी जमवू? त्यांचे पैसे परत कसे करणार? तो सावकार सारखा घरी येऊन त्रास देतो. त्याचं येणं बंद करायचं असेल ना तर पैसे द्यावेच लागतील. तेवढ्या तिथे अंबिका येते आणि मीरा म्हणून आवाज येते. तेव्हा मीरा बोलते, राधाताई तू? तेव्हा अंबिका बोलते, हो. मीरा अंबिकाशी बोलत असते, पण सगळे गावकरी तिला बघत असतात की ही एकटी कोणाशी बोलते. तेव्हा अंबिका तिला बोलते, मी पण येऊ? तेव्हा मीरा बोलते, बरं चल. तेव्हा अंबिका बोलते, कुठे राहतात ग तुझे बाबा? तेव्हा मीरा बोलते, ते गावात नाही राहत. तेव्हा अंबिका बोलते, म्हणजे घरात राहत नाही? तेव्हा मीरा बोलते, नाही, गावातले लोक त्यांना खूप त्रास देतात. गावातले ते 2-3 पोरं तिला बघतच असतात की ही एकटी का बोलत चालली म्हणून. तेव्हा मीरा अंबिकाला सांगत असते, गावातल्या लोकांना वाटतं की ते वेडे आहेत, पण हो, मला असं कधीच वाटत नाही. तेव्हा अंबिका मीराला बोलते, मीरा काय झालंय? मगापासून मी बघते, काही टेन्शन आहे का तुला? तेव्हा मीरा बोलते, टेन्शन? छे ग, मला कसलं टेन्शन असणार? तेव्हा अंबिका बोलते, काय ग ताई म्हणतेस ना मला, आणि मला सांगणार नाही काय झालंय ते? तेव्हा मीरा बोलते, ताई टेन्शन असं नाही, पण घरात जरा चणचण आहे. तेव्हा अंबिका बोलते, अगं तू काही काळजी करू नको, माझ्याबरोबर शहरात चल. अगं तिथे खूप ऑफिस आहे, फॅक्टरीज आहे, तुला काही टेन्शन होणार नाही. तुला सहजासहजी नोकरी मिळेल आणि एकदा का महिन्याचा पगार सुरू झाला की तुलाही आधार होईल ना. तेव्हा मीरा आणि अंबिका मीराच्या बाबांकडे येतात. तेव्हा मीरा बाबांना सांगत असते, बाबा शहरात जाऊन ना नोकरी करता येईल आणि पैसे पण कमवता येतील. शिवदास बोलतो, शहरात तर जावंच लागेल तुला. मीरा अंबिकाकडे बघून स्माईल करते. तेव्हा शिवदास मीराला बोलतो, पण ते सध्या कवडीला मान्य नाही. मीरा उठते, पाणी घ्यायला जाते आणि बोलते, दरवेळी काय असं तुमचं कवडी? त्या कवडीला काय विचारायचं असतं तुम्हाला? आणि ती कवडी तरी योग्य मार्ग सांगणार आहे का मला? मीरा बोलते, आजपर्यंत बघितले मी, तुमच्या कवडीला काहीच मान्यता नसते. मीरा बोलते, जाऊ दे, मला ना तुमच्याशी बोलायचंच नाहीये, जाते मी. तेव्हा मीरा परत येते आणि बोलते, जाते मी, कळलं? तेव्हा शिवदास बोलतो, तू जा. तेव्हा अंबिका पण तिच्या मागे निघते. तेव्हा शिवदास बोलतो, तू थांब. त्यात मीरा पुढे येते आणि बोलते, हे असं वागताना तुम्ही आधी जायला म्हणतायत, मग थांब म्हणताय, काय मला समजतच नाहीये. तेव्हा शिवदास बोलतो, तू गेलीस तरी चालेल. तेव्हा शिवदास बोलतो, पण तुला थांबावं लागेल. तेव्हा मीरा बोलते, बाबा तुम्ही काय बोलतात ना, मला अजिबात कळत नाही. मीरा बोलते, जाऊ दे, ए ताई चल ग तू. शिवदास परत बोलतो, तुला थांबायला सांगितलं मी, एक पाऊलही पुढे टाकू नकोस. तेव्हा मीरा बोलते, आता तिला कशाला थांबवताय ताई, तू चल ग. अंबिकाला थोडा डाऊट येतो की शिवदासला सुद्धा मी दिसते म्हणून. अंबिका बोलते, मीरा तू हो पुढे सायकलवर आणि तुझी कामं आवरून घे, मी आलेच जरा वेळात. तेव्हा मीरा पुढे गेल्यावर अंबिका पाठीमागे बघते. तेव्हा शिवदास वळून तिला विचारतो, कोण आहेस तू? तिच्याजवळ जातो आणि बोलतो, बोल, कोण आहेस तू? माझ्या लेकीसोबत फिरणारा हा आत्मा कोणाचा आहे? तेव्हा अंबिका मनात बोलते, यांना माझं सत्य कसं माहिती झालं? आपण इथे थांबायला नको. ते अथर्व थकून येतो. तेव्हा अनन्या त्याला पाणी आणते आणि बोलते, दादा मला तुझ्याशी थोडंसं बोलायचंय. अनन्या बोलते, दादा तुला काय वाटतंय, वेदासोबत नेहमी असं का घडतंय? तेव्हा अथर्व बोलतो, नेहमी म्हणजे? तेव्हा अनन्या बोलते, म्हणजे बघ ना, अंबिका वहिनीच्या श्राद्धाला तो ट्रकचा ऍक्सिडेंट झाला, थोडक्यात वाचली रे आपली वेदा, आणि आता पुन्हा आपण पूजेला गेलो तेव्हा ती पाण्यात पडली. हे नेमकं काय सुरू आहे? वेदाच्या जीवावर बेतेल असंच घडतंय सगळं. अथर्व बोलतो, येस, जे घडतंय ते चांगलं नाहीये. तेव्हा अनन्या बोलते, दादा तूच विचार कर ना, हे कोणी मुद्दामून घडवून आणवत नसेल ना? म्हणजे लास्ट टाइम पण वेदाच्या स्कूलचा ब्रेक फेल झाला. इज इट समथिंग स्ट्रेंज? ते सुद्धा कोणी प्लॅन केलं नसेल. कशावरून? परत मंजिरी तिथे येते आणि बोलते, कोणाचा प्लॅन अनन्या? इकडे अंबिका शिवदास पासून पळायला लागते. शिवदास तिला आळाबंधनात अडकवतो. तेव्हा अंबिका बोलते, जाऊ द्या मला. तेवढ्यात शिवदास पुढे येतो आणि बोलतो, मी टाकलेलं बंधन आहे ते तोडून जाणं इतकं सोपं नाही. अंबिका बोलते, मला मीरा सोबत जायचंय, माझी मुलगी वाट बघते तिकडे, मला जाऊ द्या, इथून अडकवून ठेवू नका. अंबिका मीरा म्हणून आवाज देते. शिवदास बोलतो, गेली ती, आता तू बोल, कोण आहेस तू? तेव्हा अंबिका बोलते, अहो ऐका ना, मला मीरा सोबत जावं लागेल, माझी मुलगी वाट बघते. तेव्हा अंबिका हात जोडते आणि बोलते, मी हात जोडते तुमच्यासमोर, मला जाऊ द्या इथून. शिवदास तिला बोलतो, आता तुझी या बंधनातून सुटका नाही. अंबिका बोलते, मला जाऊ द्या इथून. मीराचे बाबा ऐका ना, मी मान्य करते, मी आत्मा आहे, पण मी वाईट आत्मा नाहीये. माझ्यामुळे तुमच्या मीराला कोणताही धोका नाहीये. जाऊ दे तिच्यासोबत. जसे तुम्ही मीराचे बाबा आहात तसे मी कोणाची तरी आई आहे, आणि आता माझ्या मुलीला मदतीची गरज आहे, आणि ती मदत फक्त मीरा करू शकते. शिवदास परत अंबिकाकडे जवळ येतो आणि बोलतो, उगाच खोट्या कथा रचून सांगू नको. अंबिका बोलते, नाही मी खरं बोलते. तेव्हा अंबिका बोलते, तुमची मीरा आहे ना, ती एकमेव आहे जी मला बघू शकते, स्पर्श करू शकते. मी मीराशिवाय माझ्या मुलीला नाही वाचू शकत. तेव्हा शिवदास बोलतो, तुझ्या मुलीच्या प्राणासाठी मी माझ्या मुलीचे प्राण पणाला लावू शकत नाही. अंबिका बोलते, मी नाही जाणार मीराकडे, पण मला इथं अडकवून ठेवू नका, मला जायचंय. शिवदास अंबिकाला पूर्ण बंधनात अडकवून ठेवतो.
तिला कुठेच जाता येणार नाही असं करतो. अंबिका खूप रडते. तर शिवदास बोलतो आता तुझी या बंधनातून सुटका नाही. इकडे मंजिरी अनन्याला बोलत असते की अनन्या, वेदाने असं कोणाचं वाईट केलंय तिच्या बाबतीत हे सगळं घडेल. मला असं वाटतंय की हा निव्वळ योगायोग आहे. तेव्हा अनन्या बोलते आई अगं एखाद्याचा जीव घ्यायला त्याने आपलं काही वाईट करायला पाहिजे असं नाहीये. वेगळे इंटरेस्ट असू शकतात ना लोकांचे. आपली एक बिझनेस फॅमिली आहे, रामपुरी हा ब्रँड आहे असा आपण विचार केला पाहिजे ना आपण. आई अगं प्रत्येक वेळेस योगायोग असणं हे शक्य नाहीये. कोण करतंय मला नाही माहितीये, पण आपलं काहीतरी चुकतंय. तेव्हा मंजिरी बोलते हे बघ अनन्या, वेदाच्या बाबतीत काळजी वाटणं हे स्वाभाविकच आहे. मला असं वाटतंय की तू अतिविचार करते. तेव्हा अनन्या बोलते आई मलाही सुरुवातीला वाटत होतं पण तसं नाहीये, आपलं काहीतरी चुकतंय. अथर्व बोलतो आई म्हणते ते बरोबर आहे, जास्त विचार करू नकोस. इकडे भास्कर गुरवला समजत असतो. अहो तुम्ही किती दिवस विचार करणार, देवीच्या उत्सवाचा तुम्ही नकार दिला पण ते दीपक शेठ अजूनही थांबले. तेव्हा शैलजा बोलते थांबले म्हणजे. तेव्हा भास्कर बोलतो अहो वहिनी त्यांनी अजून आपल्या फॅक्टरीचं काम सुरू केलेलं नाहीये, असा फोन आला होता मला. अहो त्यांना तुमच्या हातूनच पूजा करायची, त्याशिवाय ते काम सुरू करणार नाहीत. तेव्हा भास्कर त्यांना उगाच चढवत असतो. शैलजा आणि भास्कर एकमेकांना खुणवत असतात. शैलजा बोलते मी ना तुमचं सामान घेऊन येते आणि घरात जाते. नागनाथ बोलतो शैलजा थांब जरा, घाई करू नकोस, आधी मला ठरवतं ते आधी. शैलजा बोलते आता घाई करा, देवीच्या उत्सवासाठी लाखो रुपये सोडले आणि गावकऱ्यांनी तुम्हाला काय दिलं, शाल आणि श्रीफळच दिलं ना. मीरा बोलते कागे अगं विचार करायला वेळ तर द्या. तेव्हा शैलजा बोलते तू गप ग, जास्त विचार करत बसलं ना तर दरवाजात आलेली लक्ष्मी रुसते. तेव्हा शैलजा नागनाथचं सामान घेऊन येते आणि बोलते हे घ्या तुमचं सामान. भास्कर त्यांना लाडीगोडी लावत असतो. यावेळेस ना मी कर्जासाठी मुदत वाढवून देईल, पण बाकीच्यांचं काय. आता तुम्हाला पैशांची फार गरज आहे, लक्षात येतंय ना तुमच्या. तेव्हा नागनाथ बोलतो ठीक आहे येतो मी तुमच्या सोबत. तेव्हा शैलजा बोलते येताना नुसते हात हलवत परत येऊ नका, भरपूर पैसे घेऊन या. तेव्हा भास्कर बोलतो त्याची चिंता करू नका तुम्ही वहिनी, आता गुरव येताना पैशांचा बंडलच घेऊन येतील. तेव्हा गुरव जायला निघतो. शैलजा म्हणते इकडची काही काळजी करू नका, तुम्ही तुमची काळजी घ्या. मीरा घरात जाते. तेव्हा शैलजा ओरडते कुठे निघालीस आत, लाकडं संपली सरपणाची, रानात जा आणि लाकडं घेऊन ये. तेव्हा श्रद्धा बोलते आई अगं ताई आत्ता गेली तर येताना अंधार होईल, रात्री कसं. शैलजा बोलते तुला कशाला ग मध्ये मध्ये बोलायचंय, सरपण आणलं नाही तर चूल कशी पेटणार, आणि चूल नाही पेटली तर खाणार काय. तेव्हा मीरा जायला निघते. इकडे माया अथर्वच्या खोलीत येते. अथर्वला बोलते खूप दगदग झालीये, यू नीड टू सम रेस्ट. अथर्व बोलतो की मला हे इम्पॉर्टंट आहे. माया बोलते नाही म्हणजे नाही, आराम करायचा. अथर्व वेदाला विचारतो. तेव्हा माया बोलते झोपवलंय वेदाला, शी इज ओके. माया अथर्व जवळ येते आणि बोलते मला काहीतरी कन्फेस करायचंय. आपल्या वेदासोबत जे काही झालं त्यानंतर मला तिची खूप काळजी वाटते. उगाचच अथर्वला बोलत असते की मी तिच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे होतं, मला कळायला नको का माझी चूक झालीये. मला असं वाटते की कुठेतरी मी आई म्हणून कमी पडते. तेव्हा अथर्व बोलतो चूक तुझी नाही माझी, वेदाकडे लक्ष देण्यात मी कमी पडतोय. तेव्हा माया मुद्दाम अथर्व जवळ येते आणि बोलते की वेदाकडे माझं संपूर्ण लक्ष असेल आणि अथर्वला मिठी मारते. हे सगळं अनन्या बघते. अनन्या मनात बोलते ही माया ना सतत दादाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते. अथर्व दादाला खरंच माया आवडलीये का. अथर्व मायापासून निघून जातो. इकडे अनन्या मनात बोलत असते किती मुली मिळाल्या असत्या दादाला, मला तर काही केल्या पटलंच नाही. अंबिका वहिनी आणि मायाचं कुठल्याच बाबतीत कंपॅरिझन होऊ शकत नाही. बिलकुल आवडत नाही ती माया. परत अनन्याला आउट हाऊस मध्ये मंजिरी दिसते पण तिला माहित नसतं ते कोण आहे. तेव्हा अनन्या बोलते आज पुन्हा आउट हाऊस मध्ये कोण चाललंय. अनन्या पुन्हा मागे मागे जाते. आउट हाऊस मध्ये घुसते. अनन्या घाबरते आणि बाहेर पडते आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.